नागपुर के देशमबाग स्थित महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह में शनिवार को वरिष्ठ कांग्रेस नेता एवं समाज सेवी गिरीश पांडव के जन्मदिन के अवसर पर वरिष्ठ नागरिक सम्मान समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम में शहर के विभिन्न क्षेत्रों से बड़ी संख्या में वरिष्ठ नागरिकों को शॉल, श्रीफल एवं स्मृति चिन्ह भेंट कर सम्मानित किया गया। इस अवसर पर गिरीश पांडव ने कहा कि वरिष्ठ नागरिक समाज की अमूल्य धरोहर है। उनके अनुभव और मार्गदर्शन से नई पीढ़ी को प्रेरणा मिलती है। उन्होंने समाज में बुजुर्गों के सम्मान और उनके प्रति संवेदनशीलता बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में शहर के अनेक सामाजिक, राजनीतिक एवं विभिन्न संगठनों के पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। सभी ने गिरीश पांडव को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके सामाजिक कार्यों की सराहना की। समारोह का आयोजन उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ, जहां वरिष्ठ नागरिकों का सम्मान कर उनके प्रति समाज की कृतज्ञता व्यक्त की गई। आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला असतो। दरवर्षी असतो हा कार्यक्रम असतो। कुठलंही काम करत असताना ज्येष्ठांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे। एक आपण बघतो कुठलंही काम करत असताना आई वडिलांचा आशीर्वाद आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद हा एक आई वडिलांचा आशीर्वाद सारखा असतो। म्हणून दरवर्षी मी हा कार्यक्रम घेत असतो। मोठ्या संख्येमध्ये लोक येतात आणि आशीर्वाद देतात। मला हेच त्यांचं खूप मोठं गिफ्ट असते की त्यांचं जे प्रेम जे असते ते प्रेम पाहून मला फार आनंद होत असतो आणि त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो। नाही बघा, आपण वाढदिवस साजरा तर करतो, परंतु आपल्याला समाजाप्रती आणि समाजाच्या मध्ये असलेल्या लोकांना काहीतरी द्यायचं आपलं दायित्व असतं। एक जे मी तुम्हाला म्हटलं की या मागचा माझा हेतू हा असतो की मला एक ज्येष्ठांचा आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्याकरता हा कार्यक्रम घेत असतो। आणि समाजामध्ये एक मेसेज घेत झाला पाहिजे की जे वयस्कर लोक जे आहेत त्या लोकांचा मान, सन्मान आणि सत्कार हे होणं गरजेचं आहे आणि हा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे, या मागचा माझा हेतू असतो।